तुम्हाला जर फॅट लॉस करायचा असेल तर तुम्हाला सलाड खाल्लंच पाहिजे नाही, तसेच तुमचा फॅट लॉस होणार नाहीये. असं वाटतं का तुम्हाला? तुका सलाड कशासाठी खातो आपण? सलाडमध्ये भरपूर फायबर्स असतात आणि वॉटर इंटेक पण त्याच्यामध्ये जास्त असते. ते तुमचं पोट एकदम फुलफिल करते, त्याच्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. पण याला रिप्लेस करू शकतो का? तर हा नक्कीच करू शकतो. मी सुद्धा भरपूर दिवस सलाड खात नव्हतो. मला पण सवय नव्हती सलाड खाण्याची. अजून पण मला जास्त सलाड खायची आवड नाहीये. पण मी त्याच्यात छोटासा बदल करतो माझ्या डाएटमध्ये. ज्याने सलाडची पण माझी कमी भरून निघते आणि फॅट लॉसला पण मदत होते. तर काय करायचं तुम्हाला? नॉर्मली आपण भाजी भाकरीचे जेवण जेवतो. त्याच्यामध्ये एक बदल काय करायचा आहे तुम्हाला माहिती का? तुम्ही चपातीऐवजी भाकरी खायला चालू करायची. त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला चांगले न्यूट्रिएंट्स असतात फॅट लॉससाठी. आणि तुम्ही जी भाजी खाताय शक्यतो ती पालेभाजी ठेवायची. आणि तुम्ही समजा जर आता एक प्लेट पालेभाजी खात असाल, तुम्हाला त्याची क्वांटिटी डायरेक्ट तिप्पट करायची, भरपूर खायची. म्हणजे अर्ध ताट भरून डायरेक्ट सुकी भाजी असली पाहिजे नाही तुमची. ते तुम्हाला फॅट लॉसमध्ये जास्त मदत करणार आहे. आणि ज्या पालेभाज्या खातो असतो त्याच्यामध्ये कॅल्शियम, आयर्न असतील, मल्टीविटामिन सुद्धा भरपूर असतात, भरपूर फायबर्स असतात, ते तुमच्या फॅट लॉसमध्ये खूप जास्त मदत करतात. हा एकदम छोटा बदल आहे. तुम्हाला वाटत असेल का काय छोटा बदल आहे आणि काय फरक पडणार आहे मला, पण हे सुद्धा छोटे छोटे बदल तुम्हाला फॅट लॉसमध्ये खूप मदत करतात, मसल बिल्डिंगमध्ये मदत करतात. पालक असेल, भेंडीची भाजी असेल किंवा गवार असेल, अशा भरपूर भाज्या आहेत त्या तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये खा. आणि हा छोटा बदल असला तरी तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे. एवढं जोर देऊन मी का सांगतोय? कारण मी स्वतः हे फॉलो करतोय. भाजी भाकरी आणि एक प्रोटीनचा सोर्स असं माझं नॉर्मली मील असतं. वेगळं काही मी खात नाही बॉडी बनवण्यासाठी किंवा फॅट लॉससाठी. कारण जेवणाला कोणताही पर्याय, कोणतीही टॅबलेट असू शकत नाही. आपण इतकं गोष्ट लहानपणीपासून जे खात आलेलो आहे जेवण, हेच खूप न्यूट्रिशियस आहे. आणि हेच आपली बॉडी बनवायला आणि फॅट लॉसला मदत करणार आहे. टॅबलेट आणि पावडर, शेवटी पावडर आणि टॅबलेटच आहे. मी सुद्धा प्रॉपर जेवण करतो, त्याच्यानंतर सप्लिमेंट घेत असतो. पण 100% सप्लिमेंटवरती अवलंबून अजिबात राहत नाही. प्रॉपर जेवण करायचं न्यूट्रिशियस आणि वर्कआउट करायचा, तुम्हाला फॅट लॉसला नक्की मदत होईल.